सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख। नुकताच विद्यार्थी मेळावा दर्यापूरमध्ये संपन्न झाले आणि उद्योजक गुणवंत देवपारे यांनी हा मेळावा आयोजित केलेला होता। आपल्या सोबत आहे उद्योजक आणि परिपूर्ण गुणवंत भाऊ देवपारे सर। एक मेळावा तुम्ही आयोजित केलेला होता, त्यामागचं कारण काय? आता येणाऱ्या विधानसभा सुद्धा आहेत आणि सर्व युवकांच्या हाताला काम देणे हे राजकारणी माणसाचं प्राथमिक कर्तव्य असते। आज युवकांची युवतींचे अनेक प्रश्न आहेत, तसेच पालकांचे सुद्धा प्रश्न आहे। त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन डेव्हलपमेंटचं काम करणे हा एक उद्देश होता माझा। साहेब, आपल्या इथं मतदारसंघामध्ये दोन शासकीय कारखाने बंद पडलेले आहेत, सूतगिरणी आणि एक अंजनगावचा साखर कारखाना। त्याबद्दल साखर कारखाना हा विकला गेलेला आहे, सूतगिरणीचा हा ज्वलन प्रश्न आहे। पण सूतगिरणीची जी टेक्नॉलॉजी आहे ही 40 वर्ष आधीची आहे, त्याचा पूर्ण एनालिसिस आधी करावं लागते, त्याचा सर्वे करावा लागते आणि ते चालू होऊ शकते सूतगिरणी। जर ती झाली नाही तर भविष्यात आपल्याला नवीन जागा घेऊन आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीने सूतगिरणी या ठिकाणी 100% चालणार आणि आपलं ते प्लॅनिंग असेल। आज तुम्ही युवकाचा एकदम पोषक असा कार्यक्रम तुम्ही इथं आयोजित केलेला होता। काय युवकांना तालुक्यातल्या आणि आपल्या मतदारसंघातल्या काय युवकांना तुम्ही आव्हान करणार? युवकांना सांगेल की तुमच्या हाताला काम पाहिजे आणि या ठिकाणी शेतीवर आधारित इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि ते करण्याकरता तुम्हाला राजकीय प्रतिनिधी तुमचे हक्काचे असणं तुम्हाला गरजेचे आहे। म्हणजे इथं आहे ते हक्काचे आहेतच, पण एक व्हिजन लागतं बिझनेसमॅनचं। ते बिझनेसमॅनचं व्हिजन माझ्याकडे आहे, त्यामुळे हा जर युवक सोबत असला तर मला राजकारणाची सांगड घालून या ठिकाणी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मला करता येईल। साहेब, आज तुम्ही जो कार्यक्रम आयोजित केला होता आणि महाविकास आघाडीचे कडून म्हणजे काँग्रेस पक्षाकडून तुम्ही एक दावेदारी ठोकलेली आपल्या मतदारसंघात, कशा पद्धतीने तुम्ही पक्ष बांधणी आणि कशा पद्धतीने तुम्ही जनसंपर्क आखलेला आहे? आता पक्ष बांधणी म्हटलं तर पक्ष आपला फार जुना आहे, पक्षाचे पदाधिकारी मोठे मोठे नेते या ठिकाणी आहे। माझा पक्षप्रवेश आता गेल्या 2 महिन्या आधीच झाला, त्यामुळे बांधणीमध्ये मोठे जे नेते आहेत, वरिष्ठ नेते या ठिकाणचे आहेत। आपले भारसागडे साहेब असतील, हिंगणीकर साहेब आहे, या ठिकाणी विद्यमान खासदार साहेब आहेत, अनेक अशी मंडळी जी आहे। तालुका अध्यक्ष या ठिकाणी शिरवाते साहेब आहेत, तिकडे दाडू साहेब आहेत अंजनगावचे, त्यानंतर शहर अध्यक्ष देशमुख साहेब आहे। या मंडळींनी पूर्ण बांधणी केलेली आहे। भविष्यामध्ये बांधणीमध्ये माझा सुद्धा सिंहाचा वाटा असेल आणि त्या पद्धतीने माझी तशी तयारी चालू आहे। आता मतदारसंघात तुम्ही जात आहे, आता प्रत्येक मतदारसंघ आणि प्रत्येक वार्डामध्ये कशी रणनीती तुम्ही आखलेली आहे? आता सर्वप्रथम तर एक हे आहे का तिकीट सध्या कोणाच्याही डिक्लेअर झालेला नाही। माझी फक्त गावामध्ये संपर्क यात्रा माझी चालू आहे की प्रत्येक समाज बांधवापर्यंत, युवकापर्यंत आणि प्रत्येक समाज घटकापर्यंत मी पोहोचायला पाहिजे, तो माझा प्रयत्न आहे। आणि ज्यानंतर उमेदवारी डिक्लेअर झाली त्यानंतर बाकीची आखणी असेल। आता वरिष्ठांसोबत काँग्रेसचे जे वरिष्ठ असतात त्याची संपर्क तुमचा झालेला आहे? सर्वच वरिष्ठ माझ्या म्हणजे मी त्यांच्या संपर्कामध्ये आहो। सर्व नेत्यांचं मत मी जाणून घेतलेलं आहे आणि त्यांनी बरेच लोकांना कामी लागायचं सांगितलं, त्यापैकी मी एक पण आहे। आज 12-13 लोक काँग्रेसचे तिकीट मागून राहिले, त्यामध्ये मी पण आहे। जर तिकीट नाही मिळाली काँग्रेसकडून तर अपक्ष लढायची इच्छा आहे? नाही, मी अपक्ष लढणार नाही। पक्ष निर्णय जो घेईल त्यानुसार मी काम करेल। तर नक्कीच हे होते आज आपल्यासोबत गुणवंत देवपारे, सह्याद्री सूरज देशमुख सह क्षितिज वाकपांजर, दर्यापूर।